हरमल या दोन बलाढ्य संघादरम्यान ही लढत मैदानात आणि गोलंदाजीमध्ये पहिलं षटक. आखूड टप्प्याचा चेंडू एक सुंदर फटका डीप पॉइंटच्या रिजन मध्ये उडवलाय. हवाई फायर सुदन ठाकूरने सुरुवात केली आहे मैदानात महापुरुष स्पोर्ट्स क्लब हरमल टीम साठी आणि पहिल्या चेंडूवर एक दिमागदार खणखणीत उत्तर दिले मैदानात समोरच्या श्री सातेरी क्रिकेट संघाला. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिजन मध्ये उडवलाय आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक दुसरा षटकार सुदन ठाकूरच्या बॅट मधून निघालाय. सलग 2 चेंडू मध्ये 2 मोठे प्रहार आणि धावफलक हा तब्बल 12 धावांवर. दोन्ही टीमचे 12 मॅन अजूनही आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. आपल्याला विनंती आहे ओव्हर पिच चेंडू आता मात्र लॉंग ऑफच्या रिजन मध्ये सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकारांचा पाऊस पडला जातो मैदानात. सुदन ठाकूर आतषबाजी करण्यासाठी ओळखला जातोय आणि सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार. पहिला षटकार कव्हर पॉइंट, दुसरा षटकार मिड विकेट आणि तिसरा षटकार जो आता मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये आपण बघितला. आता मात्र पुन्हा एकदा 2 फिल्डरच्या गॅप मधून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फरार झालाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला 4 धावा. गोलंदाजीमध्ये दीप्तेश पहिल्या षटकाचा खेळ आपण अनुभवतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले आणि धावफलकावर झाला 22 धावा. यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू, या चेंडूवर सुदन ठाकूर कडे उत्तर नव्हतं आणि धावफलक स्थिरावलाय 22 धावांवर. पॉवर प्लेच्या षटकातील आता मात्र शेवटचा चेंडू उरलाय बाकी आणि बिनबाद 22 असं धावफलक आपण पाहतोय. आखूड टप्प्याचा चेंडू आता मात्र स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने अजून एक घणाघाती प्रहार सुदनच्या बॅट मधून निघालाय. अजून एक खणखणीत षटकार आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 षटकार एका चौकाराचा समावेश आणि सुदन ठाकूरने आग ओकणारी बॅटिंग करायला सुरुवात केली मैदानात. सुदन ठाकूरच्या साथीने सलामी देतोय महापुरुष स्पोर्ट्स क्लब हरमल टीम साठी धनंजय वस्त स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने. दुसरं षटक गोलंदाजीमध्ये गोलंदाज सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळला. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे आणि या चेंडूवर मिळालेली एक मात्र सिंगल धाव आणि सिंगल निशी परावर्तित झालेला धावफलक आपण पाहतोय तब्बल 29 धावांवर. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा क्रॅकिंग फटका डीप कव्हरच्या दिशेने इनसाइड आउटचा षटकार निघालाय सुदन ठाकूरच्या बॅट मधून.
सुरुवात केली होती. सुदन ठाकूर जेलबादून मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू मैदानात सचिन आता मात्र पावलं वळवतोय. एका विकेटचा पतंग आणि धावफलकावर झाला 36 धावा आणि दुसऱ्या षटकात गोलंदाज रुद्रा एक सफलता प्राप्त करतोय. आल्या आल्या अल्टी पलटीचा फटका आणि आता मात्र चेंडू जातोय घोषित एरियामध्ये, ज्या ठिकाणी 2 धावांचा निर्बंध आणि दुहेरी धावेनिशी सचिन आपल्या वैयक्तिक धावफलकाचा श्री गणेशा करतोय. पुन्हा एकदा लेग स्टिक वर खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आणि धावफलक स्थिरावला आता मात्र 38 धावांवर. यानंतर होणारा सामना गणपती वॉरियर्स धारबांदर अविपक्ष ग्रेसी क्रिकेटर्स कारापूर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टीम लाईनअप सबमिट करा. मैदानात लेग बाईचा इशारा, अतिरिक्त 1 धाव धावफलकावर आणि अतिरिक्त धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक 39 धावांवर आपण पाहतोय. जवळजवळ 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर 39 धावा. महापूर स्पोर्ट्स क्लब आरुमाल क्रिकेट संघ टॉस हारल्यानंतर बॅटिंग करताना 39 धावांवर. बॉलिंग मार्कवर तिसऱ्या षटकासाठी महेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. 2 षटका धावफलकावर 39 धावा आणि तिसरं षटक महेश गोलंदाज. आखोटापचा चेंडू, यावेळी सुंदर फटका, लॉंग लेग रिजन मध्ये उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर, षटकार. आखुटापाच्या चेंडूवर लॉंग लेगला काय सुंदर षटकार टोलवलाय आणि आता मात्र अगदी ब्लॉक मध्ये चेंडू. महेश चेंडूला गॅदर करेल परती करण्याच्या प्रयत्नात. आता मात्र या चेंडूवर निघालेली सिंगल धाव. सिंगल निशी धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय आणि परावर्तित झालेला धावफलक या तिसऱ्या षटकादरम्यान आपण पाहतोय 46 धावांवर. एका विकेटचा पतंग 46 धावांवर धावफलक आणि मैदानात पहिल्या इनिंग दरम्यान तिसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावर. ओव्हरपी चेंडू समोरच्या दिशेने, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दीप्तेश चेंडूला बॅकअप देतोय. एक सिंगल धाव, पुन्हा एकदा धावफलकात परावर्तन. या सिंगल धावेनिशी धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय. बॅटची बहुधा आतली कडा, विकेट किपर पुन्हा एकदा स्क्रीनवर येतोय आणि निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. धावफलक स्थिरावलेला आपण पाहतोय. धावफलकावर 47 धावा आणि तिसऱ्या षटकाचा खेळ हा मैदानात प्रगतीपथावर.
ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला फटका खेळलाय. डीप वरनं क्षेत्ररक्षक फेकी करे नॉ स्ट्राइक वर धोक्याची घंटा वाजली आहे. सचिन आता मात्र पॉपिंग क्रीज पासनं बाहेर राहिलाय आणि मैदानात स्पर्धेदरम्यान आपण मुख्य व्यासपीठावर आपण बघतोय मान्यवरांमध्ये सन्मान्य पंच मेंबर अंजुनाचे पंच मेंबर सन्मान्य दिनेश पाटील या ठिकाणी आपण व्यासपीठावर बघतोय. आपलं या JBKच्या स्पर्धेदरम्यान शोलेम चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळी पुन्हा एकदा एक सुंदर फटका डीप मिड विकेटच्या दिशेने. अजून एक घणाघाती फटका झालाय मैदानात. 6 धावा 6 धावेनिशी 50 पार होते मैदानात आणि धावफलकावर 54 धावा. हॅलो 3 ओव्हरचा खेळ हा मैदानात समाप्त होतोय आणि धावफलकावर तब्बल 54 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. आफ्टर कंप्लीशन ऑफ थर्ड ओव्हर 54 रन ऑन द स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजीत चौथ्या षटकात अनिल गोलंदाजी मार्कवर आणि अनिलच्या पहिल्या चेंडूवर नितेश गडेकरच्या बॅटमधून निघालेला फटका. या चेंडूवर 2 धावा मिळाल्यात आणि दुहेरी धावेनिशी धावफलक आता मात्र परावर्तित झालाय 56 धावांवर. नितेश गडेकर मैदानात आल्या आल्या या 2 धावेनिशी आपल्या वैयक्तिक धावफलकाचं श्री गणेशा करतोय आणि 56 धावांवर धावफलक. लेग स्टिक वर खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय 56 धावांवर. ओव्हरचा विचार करता चौथं षटक हे मैदानात प्रगतीपथावर आहे. यावेळी पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातोय आणि आता मात्र चेंडू सीमारेषेचं उल्लंघन करतोय. 4 धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल झालाय. चार धावेनिशी परावर्तित झालेला धावफलक आपण पाहतोय तब्बल 60 धावांवर. अनिल चौथ्या षटकात प्रगतीपथावर आपण पाहतोय. धावफलकावर तब्बल 60 धावा आणि यानंतर देखील या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ हा बाकी उरलाय. मैदानात एका बाजूने धनंजय वस्त आणि दुसऱ्या बाजूने नितेश गडेकर ही जोडी आहे मैदानात तिसऱ्या विकेटसाठी. यावेळी पहिल्यांदाच खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची खेळ समाप्त आणि धावफलक पुन्हा एकदा स्थिरावलाय. ब्लॉक मध्ये चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफला फटका. डीप लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक रुद्रा चेंडूवर येतोय. जोवर चेंडूची परती केली जाते. एक सिंगल धाव आणि धावफलक ह्या एका धावेनिशी 61 धावांवर. चौथ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ उरलाय बाकी आणि धावफलकावर 2 गडी बाद 61 धावा. यावेळी चेंडू स्लॉट मध्ये मिळालाय. त्याला डिपॉझिट केलाय मिड विकेटच्या दिशेने प्लॉट मध्ये. षटकार धनंजय वस्तच्या बॅट मधून निघालाय आणि मैदानात 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 67 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना गणपती वॉरियर्स धारबांदोरा विपक्ष ग्रेसी क्रिकेटर्स कारापूर.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन पुन्हा एकदा आपल्याला कॉल दिला जातोय. आपण टीम लाईनअप सबमिट करा. त्याचबरोबर टॉस साठी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. अमर अमर 5व्या षटकात गोलंदाज. ओ यावेळी सुंदर फटका विकेटच्या मागे लांब लांब फटका सजवलाय. नितेश गडेकरच्या बॅट मधनं निघालाय षटकार. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न आणि आता मात्र चेंडू शरीराचा वेध घेतोय. लेग बायचा इशारा. अतिरिक्त एक धाव धावफलकात आणि धावफलक आता मात्र पुढे सरसावलेला आपण पाहतोय. धावफलक 74 धावांवर. ओ यावेळी पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगला. एक घणाघाती प्रहार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय षटकार. आता मात्र आपण पाहतोय धावफलकावर या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर 80 धावा. यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे हलकीशी अपील आणि या चेंडूवर देखील एक धाव मिळाली आहे आणि सिंगल निशी लेग बायच्या रूपात मिळालेली सिंगल धाव आणि 81 धावांवर धावफलक. ओ यावेळी फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने भिरकावलाय. नितेश गडेकरचा बॅट मधनं षटकार. 6 धावेनिशी धावफलक पुढे सरसावलाय. सामन्यात षटकारांचा पाऊस पडला जातो मैदानात आणि धावफलक 87 धावांवर. ओव्हरपिच चेंडू फ्रंट फुटवर येऊन फटका खेळलाय. मिड ऑफला फटका फसलाय आणि रुद्र येतो झेल खाली. झेलात रूपांतर. मैदानात पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावर 3 गडी बाद आणि तब्बल 87 धाव धावफलकावर. टार्गेट 88 धावांचं ठेवलं जात आहे. 30 चेंडू आणि 88 धावा हे समीकरण. बघूया काय घडेल काय बिघडेल मैदानात. यानंतरचा सामना ग्रेसी क्रिकेटर्स कारापूर विपक्ष गणपती वॉरियर्स धारबांदरा. दोन्ही टीम आपली लाईनअप या ठिकाणी सबमिट करा आणि त्याचबरोबर कर्णधार पुढच्या इनिंग मधील 2 षटक पूर्ण व्हायच्या अगोदर आपण टॉस साठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क साधा. ग्रेसी क्रिकेटर्स कारापूर आपल्या टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण लवकरात लवकर आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडे टॉससाठी उपस्थित राहायचं आहे. दुसऱ्या बाजूने गणपती वॉरियर्स धारबांदोरा क्रिकेट टीमचा कॅप्टन
आमच्यापर्यंत पोहोचलाय. सलामीची जोडी मैदानात सज्ज झाली आहे. श्री सातेरी क्रिकेट संघासाठी आणि दुसऱ्या बाजूने सलामीचं षटक, पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीत विशाल वांगणकर. ओ पहिल्या चेंडूवर काय खणखणीत उत्तर दिलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार आणि स्वागत केलंय गोलंदाज. बॅटिंग करणाऱ्या संघाला विनंती असेल आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा, जेणेकरून खेळाडूंची नावं जी आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचबरोबर जे सगळे खेळाडू आहेत त्यांचे योग्य त्या ठिकाणी नाव नोंदवले जातील. यावेळी कव्हरच्या दिशेने आता मात्र खराब क्षेत्ररक्षण, मिसफील्ड आणि मिसफील्डच्या जोरावर मिळालेला चौकार आणि परावर्तित झालेला धावफलक 10 धावांवर. यावेळी फटका फसलाय नितेश गडेकर. ओम आणि अनिल ही जोडी आहे मैदानात आणि आता मात्र मैदानात ओम याचा झेल सुटला जातोय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त, धावफलक स्थिरावलाय आता मात्र 10 धावांवर. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा सन्मानजनक क्रिकेट. एक सिंगल धाव मैदानात पूर्ण झाली आहे आणि या सिंगल निशी परावर्तित झालेला धावफलक 11 धावांवर. ओव्हर मधील 4 चेंडूंचा खेळ संपलाय धावफलकावर. बिनबाद 11 असा धावफलक. ऑन साइडला पुन्हा एकदा टोलवलाय. शॉटला फिल्डर आहे, डीप वरनं क्षेत्ररक्षक येतोय, अगदी बाउंड्री लाईन वरनं क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेटला जातो. एक सिंगल धाव पुन्हा एकदा आणि सिंगल निशी अनिल आपल्या या ठिकाणी धावांची सुरुवात करतोय. धावफलक 11 धावांवर. पहिल्या षटकातील अंतिम चेंडू बाकी आणि बिनबाद 12 धावांवर धावफलक आपण पाहतोय. यावेळी बॅटची टॉपेज घेतली आहे. 2 क्षेत्ररक्षक झेल खाली आणि आता मात्र झेलात रूपांतर. विकेटचा पतंग. पहिला गडी बाद झाला मैदानात श्री सातेरी क्रिकेट संघासाठी. ओम झेलबाद होऊन मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू मैदानात रुद्र आपण पाहतोय. यानंतर देखील एक महत्वपूर्ण सामना गणपती वॉरियर्स धारबांदोरा विपक्ष ग्रेसी क्रिकेटर्स कारापूर. महत्वपूर्ण लढत आणि येणाऱ्या प्रत्येक संघांसाठी नियमावली आपल्याला डगआउट कंपल्सरी आहे. त्याचबरोबर एक इनिंग मध्ये आपल्याला एक रिव्ह्यू मिळेल
आणि त्या रिव्ह्यूचा वापर आपण व्हाईट बॉल आणि भीमरसाठी करू शकता. वेळेचं बंधन 16व्या मिनिटाच्या अगोदर 4 षटकं कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर सामना सुरू व्हायच्या अगोदर आपला 12th मॅन जो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. सुयश सुयश गोलंदाजी मार्कवर हर्बल क्रिकेट संघासाठी दुसऱ्या ओव्हरचा खेळ हाताळण्यासाठी आपण पाहतोय. सुयश लेफ्ट आर्म गोलंदाज टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय आणि आता मात्र निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. ओ यावेळी बहुधा बॅटची आतली कडा आणि त्यानंतर मात्र यस्टनचा वेध घेतलाय. विकेटचा पतंग मैदानात दुसरा आदरा बसलाय. अनिल आता मात्र क्लीन बोर्ड होऊन मैदानाच्या बाहेर. पुढचा पुढच्या सामन्याची टॉस या ठिकाणी गणपती वॉरियर्स धारबांधुरा क्रिकेट संघाने जिंकली आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय. नवीन खेळाडू मैदानामध्ये स्ट्राईकच्या दिशेने मिलिंद सज्ज झालाय. आल्या आल्या मोठ्या फटक्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने एक सुंदर क्षेत्ररक्षण. सुरेखरित्या चेंडूला थांबवलं मैदानात आणि या चेंडूवर एक सिंगल धाव मिळाली आहे आणि धावफलक पुढे सरसावलाय. मिलिंद या सिंगल धावेनिशी या सामन्यात आपल्या वैयक्तिक धावफलकाचं खातं ओपन करतोय आणि धावफलक 13 धावांवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा मैदानात निर्धाव चेंडूची खेळी समाप्त आणि आता मात्र धावफलक स्थिरावलाय तो तब्बल 13 धावांवर. 88 धावांचं एक मोठं लक्ष आणि सामन्यात 34 धावांची ती वादळी झंझावत खेळी. सुरुवातीला बिनीच्या भूमिकेत सुदन ठाकूर, त्यानंतर नितेश आणि त्याचबरोबर धनंजय वस आणि सचिन हे तगडे खेळाडू विस्फोटक खेळी करत होते मैदानात. डीप स्क्वेअर लेग वरनं शॉर्ट स्क्वेअर लेगला सुदन क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप देतोय. एक सिंगल आणि सिंगल निश्चित धावफलक आता मात्र पुढे सरसावलाय. चौदा धावांवर धावफलक. सुयश षटकात एक सफलता आपल्या टीमसाठी प्राप्त करून देतोय. दुसरं षटक या ओव्हर मधील नेमका शेवटचा चेंडू बाकी आणि धावफलकावर 14 धावा. पुन्हा एकदा बॅटची आतली कडा. चेंडूचा प्रवास घोषित एरियामध्ये एक धाव या चेंडू मागे मिळेल आणि मैदानात 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावर 88 धावांचा पाठलाग करताना 15 धावा. सचिन गोलंदाजी मार्कवर तिसऱ्या षटकासाठी सज्ज आहे आणि पहिल्या 2 षटकामध्ये धावफलकावर झाल्यात 15 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू वाईड लाईनवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सचिनच्या मैदानात आपण पाहतोय आणि पहिल्या चेंडूत मैदानात यशस्वी ठरलाय. निर्धाव चेंडूची खेळी समाप्त झाली आहे आणि धावफलक आता मात्र 15 धावांवर. एक मोठी टोटल उभारली आणि त्याचा बचाव करताना आतापर्यंत सुंदर गोलंदाजी. ओव्हरपिच चेंडू लॉंगांच्या दिशेने आता मात्र भिरकावून दिलाय.
डीप लॉंग ऑन लाईक गडाकाती प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. आपण पाहतोय निर्धाव चेंडूची खेळी पुन्हा एकदा समाप्त झाली आहे, परंतु आता मात्र पंचांनी रेफर केलं जात आहे. पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केली जात आहे. ऑन फील्ड डिसिजन आहे निर्धाव चेंडू, परंतु फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. बघूया तिसऱ्या पंचांचा काय असेल निर्णय. It's a fair delivery. आता मात्र पंचांनी दोन्ही हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव आणि अवांतर धावेनिश्चित धावफलक पुढे सरसावलाय. 22 धावांवर धावफलक. 2 गडी बाद 22 धावा. नेल्सन फिगर धावा आपण धावफलकावर पाहतोय. 22 रन. लॉस ऑफ 2 विकेट. तिसऱ्या षटकातील निम्म्या चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये झालेला हलकासा बदल. पुन्हा एकदा झालेल्या बदलाचा अंदाज घेत गोलंदाज. यावेळी मात्र खराब चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा भिरकावलाय. डीप लॉंग ऑनला अजून एक षटकार आणि 6 धावेनिशी आता मात्र 28 धावांवर धावफलक. यानंतर अजूनही 14 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. 14 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 60 धावा बनवायच्या आहेत. या चेंडूवर पुन्हा एकदा सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे आणि सिंगल दिशी परावर्तित झालेला धावफलक आता मात्र 29 धावांवर. 13 चेंडू आणि 59 धावा हे समीकरण. येणाऱ्या 13 चेंडू मध्ये 10 षटकारांचा समावेश करावा लागेल, परंतु मैदानात काय सुंदर गोलंदाजी झाली आहे आघाडीच्या 3 षटकांमध्ये. अखुटापचा चेंडू स्क्वेअर लेगला भिरकावून दिलाय. रुद्राच्या बॅटमधून निघालाय षटकार. 6 धावेनिशी आता मात्र मैदानात तब्बल तिसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलकावर तब्बल 35 धावा. बारा चेंडू आणि 53 धावा हे विजयाचं समीकरण आहे आणि गोलंदाजीमध्ये आता मात्र नितेश गडेकर. नितेश गडेकर ओव्हरपिच चेंडू. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. डी मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. षटकार 6 धावा. 11 चेंडू मध्ये अजूनही 47 धावा करायच्या विजयासाठी आणि सांघिक धावफलक आपण पाहतोय 2 विकेटच्या मोबदल्यात 41 धावांवर. स्पर्धेदरम्यान आजच्या रात्रीमध्ये खेळणारे सगळे क्रीडा रसिक. यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू. एक सिंगल धाव आणि आज या मैदानावरती जे जे क्रीडा रसिक उपस्थित आहेत त्यांच्यासाठी आजच्या रात्रीमध्ये मेजबानी आहे, कारण अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दुसऱ्या बाजूला आणि मैदानाच्या ऑफसाईडच्या दिशेने आपण कॅन्टीनची सुविधा देखील पाहतोय, ज्यामध्ये रुचकर पदार्थ आहेत
त्याचा देखील आपण आस्वाद घेऊ शकता. फक्त पे अँड सर्व्हिस आहे. शरीरावर चेंडू आदळलाय. या चेंडूवर मिळालेली सिंगल धाव लेग बायच्या रूपात आणि सिंगल निश्चित धावफलक परावर्तित झालाय. एका धावे निश्चित धावफलक लेग बायच्या रूपात मिळालेली धाव आणि धावफलक 43 धावांवर. यावेळी निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आता मात्र धावफलक स्थिरावलाय 43 धावांवर. यावेळी मात्र भिरकावून दिलाय. गगनचुंबी प्रहार षटकार आणि 6 धावेनिशी आता मात्र 49 धावांवर धावफलक. अजूनही 39 धावा करायच्या आहेत आणि यानंतर आता मात्र 7 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी. 7 चेंडू आणि 7ही षटकार आपल्याला मैदानात खेचावे लागतील. ऑन साइडच्या दिशेने पुन्हा एकदा विशाल येतो चेंडूवर. या चेंडूवर 1 धाव आणि एका धावेनिशी धावफलक. आता मात्र पोहोचलाय तो तब्बल 50 धावांवर. येणारे 6 चेंडू मध्ये 38 धावा करायच्या आहेत विजयासाठी. यापुढचा सामना गणपती वॉरियर्स धारबांदोरा क्रिकेट संघाने जिंकलेली टॉस आणि घेतलेला गोलंदाजीचा निर्णय आणि दुसऱ्या बाजूने ग्रेसी क्रिकेटर्स कारापूर संघाला बॅटिंग साठी आमंत्रण. सचिन गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकासाठी. पहिल्या चेंडूवर फटका फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि एक हाती झेल पकडला जातोय. चला पुढच्या सामन्यात खेळणारे दोन्ही संघ आपापल्या डगआउटचा ताबा घ्या. त्याचबरोबर सगळ्या नियमांचं काटेकोरपणे पालन करत ही स्पर्धा आपल्याला खेळायची आहे. त्यामुळे सामना सुरू व्हायच्या अगोदर आपल्या 12th मॅन देखील कमेंट्री बॉक्स मध्ये येणं अपेक्षित आहे. रोहन नवीन खेळाडू स्ट्राईकच्या दिशेने. सोहन नवीन खेळाडू मैदानाच्या दिशेने स्ट्राईक वर आलाय. अंतिम षटकातील 4 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि मॅच मध्ये एक मोठी फायटिंग टोटल उभारल्यानंतर धावांचा बचाव करताना एक शान सुंदर गोलंदाजी मैदानात महापुरुष स्पोर्ट्स क्लब हर्मल क्रिकेट संघासाठी आपण बघितली. अजून एका निर्धाव चेंडूची नोंद आणि धावफलक आता मात्र स्थिरावलाय. अंतिम षटकातील अंतिम 3 चेंडूंचा खेळ उरलाय बाकी आणि धावफलक स्थिरावलाय 50 धावांवर. यावेळी पुन्हा एकदा बॅटची आतली कडा स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि या चेंडूवर निघालेली सिंगल धाव आणि धावफलक आता मात्र 51 धावांवर. सामन्यात 88 धावांचा पाठलाग करायचा होता. स्पर्धेतील सगळ्यात हायएस्ट स्कोर आपण बघितला आणि धावांचा पाठलाग करताना श्री सातेरी क्रिकेटर्स संघाला थोडंसं अडचणीत सापडल्यानंतर माघार घ्यावी लागली या सामन्यात. पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेने अजून एक निर्धाव चेंडूची खेळी समाप्त. आता मात्र या सामन्यातील शेवटचा चेंडू उरलाय बाकी. अशा रीतीने एका धावेनिशी सामना संपलाय आणि सामन्यात बाजी मारतोय महापुरुष स्पोर्ट्स क्लब हर्मल क्रिकेट संघ. या सामन्यात विन होतोय.
आणि सामन्याचा सामनावीर सलामी देताना 8 चेंडूमध्ये 5 षटकार आणि एका चौकाराच्या जोरावर ज्याने तब्बल 34 धावांची भारदार खेळी